फेसबुक सोशल मीडियावरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण आता थेट देऊ या भागातून आहोत. नगर विकास विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, आपलं नाव सांगा. मुख्य अधिकारी देऊ नगर पंचायत. आता आपल्याला एक छोटासा क्वेश्चन आहे का, आता 4-5 दिवस झाला आम्ही सगळं बघतोय नदीमधून जे प्रदूषण झालेलं आहे, त्याचा अनेक मच्छी वगैरे बाकीचे जे छोटे छोटे जीव ते मेलेले आहेत, त्याच्यावरती आपण काही कारवाई केलेली आहे? काय झालं होतं, नदीची पातळी सध्या पाऊस लांबल्यामुळे फार कमी झाली होती. तसेच खाली जे भामास्किट सुद्धा काम चालू होतं, त्यावेळी सुद्धा त्यामुळे सुद्धा पाणी थोडंसं कमी झालं होतं. तर ते पाणी कमी झाल्यामुळे माशांना थोडा त्रास झाला. त्यामुळे ती दुर्घटना नाही, त्याच्यात केमिकल आल्यामुळे झालंय का नॅचरल पाणी कमी झालंय? सध्या प्राथमिक अहवाल तरी असं दिसतोय की पाणी कमी झाल्यामुळे झालेले आहे. तरी सुद्धा एमपीसीबीने पाण्याचे नमुने घेतलेले आहेत आणि त्यांचा अहवाल अद्याप येणं बाकी आहे. ते अहवाल आल्यानंतर आम्हाला समजेल. आता पुढे आपले वारी येते, वारीच्या उपाययोजनेसाठी आपण काय तयारी पुढे केली आहे? देऊ नगर पंचायतच्या वतीने वारीसाठी ज्या भाविकांसाठी ज्या सुखसुविधा उभारायच्या आहेत त्याची तयारी यापूर्वी चालू झालेली आहे. यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती असेल, घाटांवरची स्वच्छता असेल, तसेच गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही असतील, पोलिसांनी ज्याप्रमाणे निर्देश केले आहेत त्याप्रमाणे बॅरिकेटिंग उभारणं असेल, या सुविधांची उभारणी आता एक शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक 8 ते 10 दिवसांमध्ये संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आपल्याला दिसेल. या ठिकाणी आपण देवगावचे धडाडीचे जे कार्यकर्ते आहेत, बीजेपीचे शहर अध्यक्ष साहेब, आपलं नाव सांगा जरा. नमस्कार, मी रघुवीर शेला, भारतीय जनता पार्टी देव आणि देवगड शहराचा अध्यक्ष आहे. आज आम्ही या ठिकाणी देऊ नगर पंचायतचे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे सर्व जे काही अधिकारी आहेत यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देऊ शहरातील विविध समस्या संदर्भात पत्रव्यवहार आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आता जो मुद्दा ऐरणीचा आहे, ज्यामध्ये देऊच्या इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मासे आणि इतर जलचरांचा मृत्यू झालेला आहे अचानक. त्यामध्ये जे पाण्याचं पोल्युशन झालंय आणि त्याचप्रमाणे देऊ नगर पंचायतचीच फक्त त्यामध्ये वाटा नाही त्या पोल्युशनमध्ये, तर त्याच्याबरोबरीने तळेगाव यामाळीशी असेल, तळेगाव नगरपंचायत असेल आणि इंदोरी माळवाडी या 2 ग्रामपंचायतची देखील गटर हे डायरेक्टली या ठिकाणी या इंद्रायणी नदीमध्ये या वरच्या भागात येत आहेत. आणि आता पाऊस लांबल्यामुळे नदीच्या पात्रातल्या पाण्याची लेवल कमी झाली, त्यामुळं त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन वाढलं पाणी कमी झाल्यामुळं. आणि यामुळं मोठ्या प्रमाणात माशांचे जीव गेलेले आहेत. त्या संदर्भात आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलंय की आम्ही ती स्वच्छता करतोय आणि पोल्युशन बोर्डाच्या माध्यमातून देखील ते या ठिकाणी हे पाणी पिण्यायोग्य आहे का नाही, वापरण्यायोग्य आहे का नाही, याची त्या ठिकाणी पाहणी करून आणि त्याचा रिपोर्ट घेऊन भविष्यात त्या ठिकाणी ते बोर्ड लावणार आहे. ठीक ठीक, धन्यवाद साहेब. आता एक शेवटचा क्वेश्चन आहे. आता येणाऱ्या वारीसाठी भाविकांना काय आव्हान कराल तुम्ही? नक्कीच जगद्गुरु संत तुकारामांची वारी ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची वारी हा नक्कीच सर्वांसाठी, सर्व महाराष्ट्रासाठी आनंद सोहळा असतो. हा आनंद सर्व भाविकांना लुटता यावा यासाठी ज्याप्रमाणे प्रशासन देखील तयारी करत आहे, त्याप्रमाणे भाविकांनी देखील जे आपले प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी जे नियमावली सांगितली आहे त्याचं पालन करावं. तसेच नदीमध्ये जास्त खोल न उतरता तेथील सूचनांचं देखील पालन करावं, जेणेकरून हा सोहळा आनंददायी वातावरणामध्ये पूर्ण होईल. धन्यवाद.